उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज 15 जूनला छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला। उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। पत्रकारांशी बोलताना शासनाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या मी ऐकून घेणार आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं। जरांगे पाटलांच्या भेटीला आलेले आहेत, काय विशेष संदेश घेऊन किंवा काय नक्की भेट कशासाठी असा प्रश्न पडला सगळ्यांना। ज्यावेळी त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं त्यावेळी मी स्वतः प्रदेशामध्ये एका कॉन्फरन्ससाठी होतो, त्यामुळे मला त्यांना भेटता आलं नाही। आज फक्त त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। मला असं वाटतं की माझे सहकारी शंभूराज देसाई साहेब, भुमरे साहेब आणि सगळ्यांनीच त्यांची भेट घेऊन, तानाजी सावंत असलेल्या सगळ्यांनीच भेट घेऊन त्यांचं उपोषण स्थगित करण्यामध्ये यशस्वी मध्यस्थी केलेली होती आणि शासनाच्या वतीनं त्यांनी त्यांची भूमिका मनोजजींपर्यंत मांडलेली होती। आज मी फक्त त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलेलो आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटणार आहे। त्यांना बऱ्याच गोष्टीची अपेक्षा आहे की एखादं पत्र आणावं, ते काही आश्वासनं दिलेली आहे, म्हणजे एसआयटी रिझॉल्व्ह करण्याचं आश्वासन आहे, त्याचबरोबर केसेस मागे घेण्याचं आश्वासन आहे। याबाबत पत्राची पण त्यांना मंत्री महोदयांनी त्यांच्या सगळ्या मागण्यांवर आम्ही सकारात्मक काम करतोय हे स्पष्ट केलेलं आहे आणि माझे सहकारी मंत्रिमंडळातील सहकारी सगळे येऊन त्यांना भेटून गेलेले आहेत। आज फक्त मी वैयक्तिक त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे, कारण शेवटी व्यक्ती ही देखील महत्त्वाची असते। आंदोलनं होत राहतात, मागण्या होत राहतात, परंतु त्यांची तब्येत बिघडलेली असल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं हे ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मी परदेशामध्ये होतो आणि आल्यानंतर मी त्यांच्या फक्त चौकशीच्या भेटीसाठी इथं आलेलो आहे। परंतु शासनाकडनं ज्या काही अपेक्षा त्यांच्या असतील त्या देखील मी ऐकून घेणार आहे आणि त्या मी मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडणार आहे। जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा पद्धतीने कंटोलीत बॅनर लागलेले आहे आणि त्यावर तुमचं आणि किरण सावंत सरांचा फोटो आहे। मला आताच विमानामध्ये कळलं की अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत। हे खरं तर अतिउत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर असतात, त्या मताशी मी देखील सहमत नाही, माझे मोठे देखील बंधू सहमत नाहीत। अशा पद्धतीचे बॅनर लावून महायुतीमध्येच तेढ निर्माण करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर त्याची दखल देखील मी स्वतः मंत्री या नात्याने घेतलेली आहे। माननीय नारायणराव राणे हे खासदार म्हणून आता निवडून आलेले आहेत। मला असं वाटतं की शिवसैनिकांनी असेल, भाजपच्या कार्यकर्त्यांनी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असेल, अतिशय चांगलं काम त्यांच्यासाठी केलेलं होतं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीला जवळजवळ 1,31,000 मताधिक्य होतं, ते आम्ही 40,000 वर आणलेलं होतं। म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक कोण जर करत असतील त्याचा नक्की पक्षांतर्गत बंदोबस्त केला जाईल। समाजासमोर एक आहे की एसआयटी स्थगित केली आहे किंवा नाही। तर मी सुरुवातीलाच सांगितलं की मी कुठचेही प्रश्न उत्तरं घेऊन या ठिकाणी आलेलो नाही, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे। सर्वप्रथम माझा प्राधान्यक्रम जो आहे तो त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणं आहे। त्याच्यातनं ते जे काही माझ्याशी चर्चा करतील तो संवाद मी मुख्यमंत्री महोदयांशी साधेन, उपमुख्यमंत्री महोदयांशी साधेन। मी सुरुवातीलाच सांगितलं की मनोजजींच्या ह्या आंदोलनाच्या बाबतीत मी सुरुवातीपासूनच त्यांच्या संपर्कामध्ये होतो, परंतु मागच्या 8-10 दिवसामध्ये मी देखील उद्योगमंत्री म्हणून काही कॉन्फरन्ससाठी बाहेर असल्यामुळे त्यांना मला भेटता आलेलं नाही। तर माझे सहकारी शंभूराज देसाई असतील, भुमरे साहेब असतील, तानाजीराव सावंत असतील, सगळे त्यांना भेटलेले आहेत। त्यांनी सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, त्या मी देखील ऐकून घेईन आणि मुख्यमंत्री महोदयांकडे मांडेन। महायुतीमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई म्हणतात। महायुतीमध्ये मोठे भाऊ आहोत। संजय शिरसाट साहेब आणि शंभूराज देसाई साहेब काय नक्की बोलले हे मला माहित नाही, त्यांना विचारावं लागेल आणि त्याच्यानंतरच वक्तव्य करणं योग्य ठरेल। परंतु एक मात्र नक्की आहे की लोकसभेला जे काही वातावरण तयार झालं हे वातावरण विधानसभेला राहणार नाही। लोकसभेचं वातावरण कशा पद्धतीनं निर्माण केलं गेलं हे माझ्यापेक्षा आपण सगळे जाणता। 2 धार्मिक विषय डोळ्यासमोर आणून संविधान बदललं जाईल आणि मुस्लिम धर्मियांमध्ये, बंधू भगिनींमध्ये गैरसमज पसरून ही मतं मिळवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, म्हणून काही लोकांना फार मोठं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होईल अशा पद्धतीची स्वप्न पडत आहेत, परंतु ही मताची आलेली सूज या दोन्ही आमच्या बांधवांना कळल्यानंतर नक्की कमी होईल आणि त्यांचा मतदानासाठी कसा वापर करून घेतलेला आहे हे देखील त्यांना काही दिवसामध्ये कळेल। राज ठाकरेंनी मला माहित नाही अजित पवार साहेब काय म्हणाले, पण नाही, पण एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत। गेली मला असं वाटतं की भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री महोदयांशी ते बोलू शकतात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात, तेव्हा आमच्यासारख्यांची मध्यस्थी आवश्यक आहे असं मला वाटतं।
ओके भुजबळ साहेब तुम्ही ज्येष्ठ म्हणता, पण भुजबळ साहेब स्वतः म्हणले की मी ज्येष्ठ असूनही मला लोकसभेला तिकीट दिलं नाही, राज्यसभेला संधी दिली नाही, ज्येष्ठ असून सन्मान सगळे माझं म्हणणं आता भुजबळ साहेबांकडनं विरोधी पक्ष नेत्यांकडे येऊ आपण. ते काहीतरी म्हणाले तिथे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असं म्हणाले की तुमचे उद्योग तर ते गुजरातला पळवले, पण आता गुजरातची गुत्तेदार इथल्या नेत्यांना म्हणजे सरकारमधल्या नेत्यांना टक्केवारी देण्यासाठी वेगवेगळे गुत्ते घेत आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक शाळेच्या गणवेशीचा विषय आहे, तो पहिल्या दिवशी द्यायचं मिस झालेला पहिल्या आहे. दिवशी गणवेश मिळायला पाहिजे होते, ते मिळाले पण नाही. हे सगळे गुजरातवाले आता हे मला असं वाटतं हे पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे फार मोठं आयुध विरोधी पक्षनेता म्हणून आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू होतंय, विरोधी पक्षनेते आहेत. आता ते हा विषय बाहेर मांडणार आहेत की सभागृहामध्ये मांडणार आहे हे मला माहित नाही, किंवा बाहेर मांडून ते सभागृहात मांडेपर्यंत थांबणार आहेत हे पण मला माहित नाही. त्याच्यामुळे त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडावा, त्याला चांगलं उत्तर शालेय शिक्षण मंत्री देतील. अंबादास दानवे जरी विरोधी पक्षनेते असले तरी माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत, त्याच्यामुळं भविष्यामध्ये ते विरोधी पक्षनेतेच राहतील असं पण तुम्ही मानू नये. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते चांगले आमचे मित्र आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की प्रेसमध्ये शालेय शिक्षणाचा विषय मांडण्यापेक्षा त्यांच्याकडे जे फार मोठं आयुध आहे विरोधी पक्षनेते म्हणून त्याच्यातून त्यांनी मांडावं, त्याला आम्ही चांगल्या पद्धतीनं समर्पक उत्तर देऊ. सूचकपणे सांगताय का की ते पावसाळी अधिवेशनापूर्वी तुमच्या सोबत असतील? नाही, मी असं नाही म्हटलं. मग काय मी असं म्हटलं की विरोधी पक्ष नेते त्यांनी अजून 25 वर्ष राहावं, परंतु मला असं वाटतं की त्यांनी योग्य मार्ग स्वीकारावा, योग्य ट्रॅकवर यावं, एवढीच मित्र म्हणून त्यांना विनंती आहे. पण शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळत नाही, त्याच्यासाठी ते काय झालंय हे नक्की माहिती घेतली. तर मी तेच म्हटलं ना, त्याच्यासाठी विधान परिषदेचं आयुध आहे आणि त्याच्यासाठी नक्की